लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील यशस्वी शिष्टाईनंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे बुधवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आगमन झाले। जिल्ह्याच्या सीमेवरील शिरवळ येथे नीरा नदीजवळ उदयनराजे प्रेमींकडून त्यांच्यावर JCBतून पुष्पवृष्टी करत आणि वाद्यांच्या निनादात, घोषणांच्या ललकारीत आरंभ हे प्रचंड या टॅगलाईन प्रमाणेच जल्लोषात स्वागत करण्यात आले। जिल्ह्याच्या वेशीवर झालेल्या स्वागतानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे व हजारो कार्यकर्ते शेकडो गाड्यांच्या रॅलीद्वारे खंडाळा, भुईन, जोशी विहीर, पाचवड, आणेवाडी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, विसावा नाका, पोवई नाका, शाही मस्जिद, कमानी हौद, देवी चौक, खणाळी, मोती चौक, राजवाडा, जवाहर बाग आणि येथून जलमंदिर पॅलेस येथे मार्गस्थ झाले। या सर्व ठिकाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आजी माजी लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, उदयनराजे प्रेमी यांच्याकडून दिमागदार स्वागत करण्यात आले। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्याच्या वेशीपासूनच्या स्वागतासाठी शेकडो गाड्यांच्या ताफ्यांसह मोठ्या संख्येने उदयनराजे प्रेमी तसेच तमाम शिवभक्त या रॅलीत सहभागी झाले होते। ठिकठिकाणी JCBच्या सहाय्याने पुष्पवृष्टी, क्रेनवर उभारलेले प्रचंड मोठे पुष्पहार आणि ढोल ताशे, झांज पथक आदी वाद्यांच्या जल्लोषाने महामार्गावर साताऱ्यातील वातावरण उत्साही झाले होते। जनतेच्या या प्रचंड उत्साह आणि प्रतिसादाने भारावलेल्या उदयनराजेंनी लढणारच आणि जिंकणारच अशी आत्मविश्वासपूर्ण घोषणाही समर्थकांच्या तोबा गर्दीमध्ये केली। जाऊन हार घालणार असतील ते पाळण्यात बसून जाणार असतील तिकडे हार घालायला ट्रेनमध्ये। एक दोन नाही तर गेले 3 टप मी जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण संपून मी सातारला परतलो तेव्हापासून आजपर्यंत सर्वसामान्य माणसांना केंद्र व बिंदू मानून मी काम करत राहिलो। कधी राजकारण केलं नाही, केलं तर समाजाच्या हिताचंच
समाजकारण केलं, कालही केलं, आजही करतोय. भविष्य काळात त्यात कुठं बदल होणार नाही. मी असं आजचं जे भव्य दिव्य जे माझं स्वागत झालं, मी असं समजतो खऱ्या अर्थाने की माझ्याकडनं केलेल्या सेवेची मला पोचपावती मिळाली. फार सातारकरांनी आणि केवळ सातारात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी जे माझे मित्रमंडळींनी या सर्वांनी खूप मला प्रेम दिलं आणि त्यामुळंच आज जे काय एक प्रकारचा उत्साह माझ्या मनात आहे, आज म्हणण्यापेक्षा गेली 30 वर्ष जो उत्साह टिकून राहिला त्याचं मूळ कारण म्हणजे हेच सर्व. त्याला मी स्वतः जे माझं कुटुंब म्हणजे फक्त माझं म्हणजे कुटुंबाची अनेकांची व्याख्या काय आहे मला माहित नाही, पण माझी व्याख्या जे छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या होती तीच आहे की केवळ माझं कुटुंब म्हणजे माझं वैयक्तिक कुटुंब नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी माझं कुटुंब समजतो. ज्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही, जातपात बघितली नाही आणि सर्व धर्म समभावाच्या भावनेतून सर्वांना एकत्र केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली, स्थापना झाली. आणि तसंच त्याच धर्तीवर तोच वारसा सांगताना तोच वारसा पुढं इतके वर्ष आम्ही सांभाळला, कधी भेदभाव केला नाही. आणि अनेक ठिकाणी मी एवढंच सांगेन की त्या देशाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल आणि जास्तीत जास्त वेगाने महाशक्ती म्हणून जे स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचं म्हणजे सर्व भारतीय लोकांचं की हा देश महासत्ता झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण देशाच्या प्रत्येक कुटुंबातल्या लोकांनी प्रगती केली पाहिजे, तर फक्त आणि फक्त या देशाला जर एकत्र जर कोण म्हणजे कुठला विचार एकत्र ठेवू शकतो आणि प्रगतीपथावर घेऊ शकतो तोच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिलेला जो विचार आहे तोच. त्या काळात आपण जर पाहिलं या 300-350 वर्ष होऊन देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर उच्चारल्यानंतर एक प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस जरी असला, व्यक्ती जरी असला, एक प्रकारची स्फूर्ती त्यांच्या एक उत्साह माणसाच्या मनात निर्माण होतो. आणि हेच खरं त्याच बंधुत्व भावनेने सर्व लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि आनंद झाला की आज माझं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. खरोखर म्हणजे शब्द अपुरे पडतात एवढंच सांगेन. कसं असतं मी आपल्याला एवढंच सांगेन की काय जे एक प्रक्रिया असते, पहिल्या पेज मधली यादी हे ते सगळं, मला काय त्यात शंका वाटत नाही. म्हणजे तुम्ही पण मनात काय शंका पकडू नका, सगळं झालेलं आहे आणि शंका घ्यायचं काही कारण नाही.